सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण करणार आहोत भाजलेलं चण्याचं पीठ टाकून भरली मिरची। त्यासाठी आपण 200 ग्रॅम मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता ती कापायची कशी हे मी दाखवते। या पद्धतीने मिरची घ्यायची, तिला असं कट द्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने। आता आपल्याला हे मिरची मधलं बी काढून घ्यायचं आहे। असं पोटाने काढून घ्या, जेवढं निघेल तेवढं। नाही काढलं तरी चालतं, पण तिखट जर असेल मिरची तर मग तिखट होते। आणि त्याच्यात असं मीठ बोटाने चोळून भरायचं आहे पूर्ण मिरची। या पद्धतीने काढायचं। ह्या पद्धतीने पूर्ण मिरची कापून त्यातील बी जेवढं निघेल तेवढं काढलंय सीड्स, आणि मीठ भरून असं व्यवस्थित हाताने मीठ भरून ठेवलेलं आहे आपण। आता हे पीठ आहे ना, चणा डाळीचं पीठ, आता हे आपल्याला भाजायचं। आता आपण हे पीठ भाजून घेऊ। मंद गॅस करायचा आणि पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं। भाजलेलं पीठ आहे ना, आपण काढून घेऊ। आता हे पीठ आपण भाजलेलं आहे, हे आपल्याला प्लेन करायचं आहे। त्यासाठी आपण त्यात थोडं हळद, बडीशोप पावडर, जिरे पावडर, अगदी चिमूटभर हिंग आणि मीठ अगदी थोडं टाकायचं आहे, कारण की आपण मिरचींना मीठ लावलेलं आहे त्यामुळे जास्त होऊ शकतं, त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे। आणि याच्यात थोडंसं तेल टाकून द्यायचं आहे आणि मिश्रण पूर्ण व्यवस्थित करायचं आहे। आता ह्या पद्धतीने आपलं पीठ एकदम प्लेन झालेलं आहे, तेव्हा असं प्लेन करून घेतलेलं आहे ते पीठ। ह्या पद्धतीने पीठ अगदी प्लेन झालेलं आहे, ते तुम्ही चमच्याने भरू शकता। हे बघा, आता व्यवस्थित याला पाणी सुटलं असेल। आपण यात मीठ चोळून व्यवस्थित असं ठेवलं होतं, पूर्ण बोटाने त्या कव्हर केलं होतं। या पद्धतीने असं भरायचं आणि प्रेस करायचं। या पद्धतीने सर्व मिरच्या भरून घेऊ। आता आपण या पद्धतीने आपण भाजलेलं पीठ असं प्रेस करून भरून घेतलेलं आहे। या पद्धतीने आपण आता 1 चमचा म्हणजे 1 पडी छोटी मी तेल टाकून घेतलं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे। ते असं व्यवस्थित सर्वीकडे पसरून द्यायचं। आणि याच्यासाठी मोठी कढई आणि कोसरटच कढई घ्यावी लागते। ह्या पद्धतीने आपण तेल पसरून घेतलेलं, पण हे तेल जे शिल्लक राहिले ते असं थोडं चमच्यात घेऊन घ्यायचं, म्हणजे ते आपल्याला कढईने सोडता येईल व्यवस्थित। इथे ठेवून द्यायचं। आता एक एक मिरची व्यवस्थित अशी ठेवायची।
ह्या पद्धतीने मिरची आम्ही ठेवलेल्या आहेत. आता अगदी थोडं पाणी घ्यायचं किंवा अगदी थोडं पाणी घ्यायचं असं कोमट, की हे मिश्रण थेट व्हावं म्हणून. कोमट पाणी घेतलं होतं मी, थोडं कोमट गरमच झालं होतं. आणि ह्या पद्धतीने असं झाकण ठेवून द्या. असंच ठेवलं तरी चालेल 1 ते 2 मिनटं. हे बघा आता मिरची व्यवस्थित अजून तयार झाली नाही, ती सेट झालं नाही पीठ. अजून 2 मिनटं वाफ द्यावी लागेल त्याला. मिरची बनवताना थोडं तेल काढलं होतं, तर आता आपण साईडला थोडंसं टाकून घेऊ. जे साईडवर आपली भाजलेली मिरची अतिशय व्यवस्थित शिजली गेली आहे. हे बघा, इथे बघू शकतात. हे बघा व्यवस्थित शिजली गेली आहे. त्यामुळे आता ही खाण्यास अगदी रेडी आहे. हे आतलं पीठ अतिशय चविष्ट लागतं. एकदा नक्की करून बघा. आमच्या सासूबाई खूप छान बनवायच्या, तोच प्रयत्न मी केला आहे. नक्की सप्तशृंगी किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.